बळीयाचे अंकित
प्रत्येकाची डिमांड असते, मग ती मानधनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही गोष्टी त्यामध्ये असतील. एक विविध प्रकारची डिमांड प्रत्येकाची असते, परंतु काही गोष्टीचा विचार न करता एक आपल्या भागातील कीर्तनकार कसे पुढे नेता येतील याचा एक थोडासा बारीक विचार करून आदरणीय सागरदादा पिंपरकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी आता आलेले, नंतर अजून तासाने येणारे, 10 मिनिटांनी येणारे आणि कीर्तनाच्या शेवटी येणारे सर्वांच्या चरणी विनम्र भावना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं भानुदास महाराज असतील, भरत महाराज असतील, संभाजी महाराज असतील, दोन्ही सुद्धा यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. कारण आपल्या गावाच्या जर आपण थोडासा खाल्ल्या भागाचा विचार केला तर विण्याच्या पहाऱ्यापासून तर कीर्तनकारापर्यंत सर्व गोष्टी ह्या उक्त दिल्यासारखं प्रत्येकाला पैसे देऊन टाकतात. मू मागे किंमत ज्याला आपण म्हणतो, जसं ज्याच्या ज्याच्या मनातून शब्द फुटतील अगदी तेवढ्या प्रमाणे पैसे देणारी माणसं आपल्याच तालुक्यामधले आहेत. परंतु त्यांच्या मनामध्ये अशी कधी घटना येत नाही, कधी गोष्ट येत नाही की आपल्यातला कोणीतरी तयार झाला पाहिजे. आता कीर्तनाला बसल्याच्या नंतर फेटा बांधण्याच्या वेळी संभाजी महाराजांचा माझा तोच विषय झाला की आपली एवढी बॅच संपली की याच्यानंतर थोडंसं अवघड आहे. परंतु यांना पाहिल्याच्या नंतर परत थोडंसं बरं वाटलं. 4-5 जण आहेत, त्यातले 2 जरी परत तयार झाले तरी कडवस्ती तरी त्या ठिकाणी जिवंत राहील असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि म्हणून माझी जातीचे मज भेटो कोणी यांचं कौतुक याकरता त्या ठिकाणी करावंसं वाटतं. जास्त परिचय असला की कौतुक सुद्धा करू नये, परंतु तुमच्या गावात आहे म्हणून त्या ठिकाणी सांगतो. ज्या ज्या वेळेस 8-10 वर्षाच्या पासून आमची त्या ठिकाणी सर्वांची मैत्री आहे, पण ज्या ज्या वेळेस यांना फोन करायचा, कुठं कार्यक्रमाला चला असं म्हणण्याचा योग्य होतो, अगदी कोणत्याही प्रकारे मानधनाची अपेक्षा न करता किंवा काहीच तक्रार न करता ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस ताबडतोब उभी राहतात. आणि कार्यक्रम संपला की कधी माणसं घरी निघून येतात ते कळत नाही. आणि म्हणून अशी माणसं वारकरी संप्रदायामध्ये फार कमी आहेत आणि त्यामध्ये आपल्या भागात फार कमी आहेत. आणि म्हणून त्यांच्याही चरणी विनम्र भावना वंदन करतो. आपणही मायबाप श्रोते खऱ्या अर्थानं इथं बसण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. महाराज म्हणतात, जन्मोजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. आपण सुद्धा
त्या ठिकाणी धन्य आहोत, भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत. आता इथं बसलेल्यापैकी बाहेर जी माणसं घरामध्ये झोपलेली आहेत, अशी काही माणसं आपल्याला गावागावामध्ये महाराज पाहायला भेटतात की आळंदी 10-20 किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा ती तिथपर्यंत पोहोचत नाही. एक 10 किलोमीटर अंतरावरती जगद्गुरु तुकोबारायांना तिथं भगवंताचा साक्षात्कार झाला. पवित्र पावन भूमी भामचंद्र डोंगर, तिथपर्यंत सुद्धा काही माणसांनी आज त्या भामचंद्र डोंगरावरती गेलेली नाहीत. समजायचं यांचं पाप काहीतरी यांच्या जीवनामध्ये आडवं आलं. इथं येण्याकरता पुण्य लागतं. देवाचं नामस्मरण आपण जर वारंवार करत राहिलो तर महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, जन्मजन्मांतरीची पापं जळून जाण्याचं सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते देवाच्या नामस्मरणामध्ये. मग ही पापं जाळण्याकरता माणसं सहज बोलता बोलता बोलून जातात. आता ट्रिपा सुद्धा बरेच निघायला लागल्यात. कुणी उठलं का ती काशीला जा, वृंदावनला जा, चांगलं आहे. तिथं गेल्याच्या नंतर माणसं गंगेमध्ये स्नान करतात आणि स्नान झालं की बाहेर आल्यानंतर म्हणतात सगळी पापं काय झाली, धुवून टाकली. वरवरची पापं तुमची धुवून जातील, पण मनातल्या पापांचं काय. महाराज म्हणतात मन संकल्पाची या पापे न जाय तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापाला जाणार नाही अशी तुमच्या माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी घाण साचलेली, एकमेकाचा द्वेष, एकमेकाचा राग, एकमेकाचा मत्सर, एकमेकाविषयी असणारे अनेक प्रकारचं वैर असेल, हे सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे जर घालवायचं असेल तर महाराज म्हणतात साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. याकरता कीर्तन आहेत, याकरता प्रवचन आहेत, याकरता काकडा आहे, याकरता भजन असेल, याच्या माध्यमातून हे सर्व त्या ठिकाणी घाण धुवून जाण्याचं एक चांगल्या प्रकारचं काम ह्या माध्यमातून होतं. आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात. खऱ्या अर्थानं कीर्तनाला आल्यानं लगेच कुणी सुधरत नाही. एक कीर्तन ऐकलं दुसऱ्या दिवशी फेटा बांधला कीर्तन करण्याकरता उभा राहिला, असं कदापि आपल्याला पाहायला भेटत नाही. मात्र इथं आल्याच्या नंतर कुणी बिघडतही नाही. का असं होतं रात्री कीर्तनाला गेला आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठला आणि दगडी मारायला सुरुवात केल्या, होतं का असं कधी? नाही होत महाराज. बिघडणं आणि सुधारणं हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि जर तसं असतं तर रावणाच्या लंकेमध्ये राहणारा बिभीषण रक्ताचा भाऊ असून सुद्धा तो त्या ठिकाणी बिघडला नाही. राक्षसाच्या कुळामध्ये येऊन त्यानं देवाचं नामस्मरण सोडलं नाही. आणि सावत्र का होईना देवाची आई होण्याचं भाग्य ज्या कैकेयी मातेला लाभलं ते रामाच्या राज्यात राहून सुद्धा सुधारलेले आपल्याला पाहायला भेटत नाही. रामायणामधला एक गोड दोहा आहे, कलियुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं, दशरथ कौशल्या जैसे माता पिता भी मिल जाए, पर राम सा पुत्र मिले ना जो अज्ञानी बन जाए, भरत लखन से भाई को मैं ढूंढ कहाँ से अब लाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. प्रत्येकाच्या घरामधलं महाभारत थांबून जर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जर रामायण करायचं असेल तर त्याकरता ही कीर्तन आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. प्रस्तुत अभंगाच्या दृष्टीने जर विचार केला, महाराज म्हणतात की आम्ही झालो बळीवंत. अभंगाची सुरुवात अशी आहे, उत्तरार्ध असा आहे, बळानं युक्त झालात, त्या बळाचा उपयोग तुम्ही कशा करता केला आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय झाला, असे 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न आपले सुटले की आपला अभंग त्या ठिकाणी काय होईल, सुटेल असं अजिबात म्हणायचं नाही. अभंग हे आपल्याला सोडवतात तिथपर्यंत, अभंग कधी सुटत नाही. पण एक अर्थ सहज आपण पाहण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं बळ हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. मग याच्यावर प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून मुक्तापर्यंत, चाकरापासून राजापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, मुमुक्षूपासून मुक्तापर्यंत, विश्वानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत, किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून मल्याग्रीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव देवाचं दास्यत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जण देवाचं दास्यत्व करतोय, परंतु प्रत्येकाच्या ठिकाणी पूर्णत्वाला एखादा माणूस गेला का असं जर आपल्या सर्व ग्रामस्थांना विचारलं तर कुणी कितीही सुखामध्ये जरी असला तरी तो दुर्बळ असल्याचा आपल्याला भास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही.
मग संपूर्ण जगामध्ये प्रत्येक जण माणूस आपल्याला दुर्बल दिसतो. मग आपल्यासारखाच देह घेऊन 375 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी अवताराला आले. अवताराला आल्याच्या नंतर वयाच्या 20-22व्या वर्षी भगवान स्वतः नेण्याकरता येतात. आणि त्या तुकोबरायानं म्हणावं की आम्ही झालो बळीवंत. थोडीशी गंमत वाटते की ना. त्याचं कारण असं आहे, आपण सुद्धा वारी करतो. जगद्गुरु तुकोबरायची 8 पिढ्याची वारी होती. आपण सुद्धा देवाचं नामस्मरण करतो. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा त्या ठिकाणी नामस्मरण करत होते. मग त्यानं म्हणावं आम्ही झालो बळीवंत आणि आपण कायम दुर्बळ असल्यासारखं का दाखवावं. याच्यामध्ये आपल्या भक्तीमध्ये काहीतरी चूक किंवा दोष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. खऱ्या अर्थानं एक बळाच्या दृष्टीने विचार केला तर 3-4 प्रकारची बळ मी तुम्हाला सांगून जाईल. पहिलं बळ आहे, आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं बळ असतं. काहीचं बळ हे पाण्यात असतं, काहींचं बळ हे जमिनीवरती असतं, काहींचं बळ हे हवेत असतं. प्रत्येक ठिकाणी जसं जसं त्या ठिकाणी कॅटेगरी आहे, अगदी त्या पद्धतीनं बळ आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं कारण असं आहे, त्याचा पहिला प्रकार असा आहे की काही माणसांच्या ठिकाणी शारीरिक बळ असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. काही माणसं भलती त्या ठिकाणी बलवान असतात. इतकी बलवान असतात, त्यांना विचारलं काय केलं तुम्ही याच्याकरता. आता अनेक पोरं पहा जिमचं त्या ठिकाणी प्रवेश काही ठिकाणी जिममध्ये नाही आहेत. का हे कशा करता चालले, फक्त शारीरिक बळ प्राप्त करून घेण्याकरता, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्याकरता काय लागतं, महाराज म्हणतात युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. फक्त युक्त आहार ज्या वेळेमध्ये आपण चांगला घेतो. एक जण त्याविषयी मला भेटला, म्हणला महाराज थोडीशी तब्येत करायची होती, काय करावं लागेल. म्हटलं थोडासा आहार चांगल्या प्रकारचं घ्यावा लागेल. म्हणतो घेतो ना मी आहार. म्हटलं काय घेतो. म्हणतो दररोज एवढं मोठं डिश भरून त्या ठिकाणी मुरमुरं खातो. आता मुरमुरं खाऊन कुठं शारीरिक बळ भेटत असतं का. युक्त आहार जर असेल तर ती गोष्ट साध्य होणार आहे. काही ठिकाणी आपल्याला बुद्धीचं बळ पाहायला भेटतं. एक झालं शारीरिक बळ, दुसरं आहे बुद्धीचं बळ. अनेक माणसांच्या ठिकाणी ते आपल्याला फार काळ पाहायला भेटत नाही. काय झालं, अकबर आणि बिरबल सर्वांना माहिती आहेत. ते कधी झाले केव्हा झाले हे आपल्याला माहित नाही, परंतु गोष्ट म्हटलं की ते प्रत्येकाला माहिती आहेत. म्हणून जाता जाता मी सांगून जाईल. बिरबल बादशाह जो होता, जो अकबर बादशाह झाली, तो ज्या अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थेमधून त्याला काय करा, घरामधून उचला आणि सरळ माझ्या पुढे हजर करा. त्याचे दूत निघाले बिरबलाच्या ठिकाणी. बिरबल त्या ठिकाणी देवपूजा करत होता. देवपूजा करत असताना तुळशीला पाणी घालायचं चुकून विसरला, फेऱ्या मारायचा विसरला. देवपूजा अर्धी झाली आणि जसे ते सेवक आले तसं त्या बिरबलाला उचलला आणि राजाच्या समोर काय केला, हजर केला. बिरबलही त्या ठिकाणी कन्फ्यूज झाला. म्हटलं नक्की झालं काय यांना म्हणावं. देवपूजा करत असताना काही न बोलता मला डायरेक्ट उचललं आणि महाराजांसमोर आणलं. तिथं गेल्याच्या नंतर तुळशीचं झाड होतं. आता राजा त्या ठिकाणी काय झाला होता, पहिलाच क्रोधित अशा प्रकारे झाला होता. तिथं गेल्याच्या नंतर बिरबलाने त्या तुळशीच्या झाडाला हात जोडले. अकबर बादशाह म्हणू लागला ये क्या है. बिरबल म्हणला ये हमारी माँ है. असं म्हटल्यानंतर बादशाह त्या ठिकाणी लागानं लालबुंद झाला होता. पटकन तुळशीचं झाड उपटलं आणि फेकून दिलं. आता तुळशीचा अपमान झालेला पाहून बिरबल आणि बादशाह बरोबर त्या ठिकाणी पुढे जात आहेत. पुढं गेल्याच्या नंतर आता खास खुरीचं झाड आलं. कशाचं. बिरबल बुद्धिवान होता. त्यानं विचार केला, म्हटला एवढं चांगलं असणारं तुळशीचं झाड मला सकाळी देवपूजा करता करता उठवलं, तुळशीला पाणी घालून दिलं नाही. योगायोगानं तुळशीचं वृंदावन मला त्या ठिकाणी भेटलं, तिथे मी हात जोडले. ह्या मूर्खानं म्हटला ते तुळशीचं झाड उपटून बाहेर फेकलं. एवढं पवित्र असणारं तुळशीचं झाड खऱ्या अर्थानं बाहेर फेकलं, याला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. त्या खास खुरीच्या झाडाच्या जवळ आला, हात जोडले. बिरबल म्हणला ये क्या है. तो म्हणला ये हमारे पिताजी है. पिताजी आहे असं म्हटल्याच्या नंतर बिरबल बादशाह नेहमीप्रमाणे पुढे गेला. पटकन ते झाड धरलं, थोडंसं हलवलं आणि नकळत त्याचा झाडाचा स्पर्श त्याच्या हातांना झाला. झाड उपटलं आणि फेकून दिलं. फेकून दिल्याच्या नंतर थोडा वेळ गेला, नंतर हाताची चुनचुन चालू झाली. याचा अर्थ काय झाला, नकळत का होईना पण बुद्धीच्या बळावर अकबर बादशाहला काय झाली, शिक्षा झाली. आणि म्हणून अशी बुद्धिवान माणसं काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शारीरिक बळानं युक्त असलेली माणसं, बुद्धीनं युक्त असलेली माणसं
एका सत्यवान असणाऱ्या किंवा संपत्तीवान असणाऱ्या माणसाच्या ठिकाणी आपल्याला कामाला गेलेली पाहायला भेटतात. भरपूर अशा प्रकारचं शरीर संपदा त्या माणसानं कमवलेली आहे. भरपूर अशा प्रकारची बुद्धी आहे. योगायोगानं विषय असा होतो की बुद्धिवान माणसं ही गरिबाच्या घरामध्ये जन्माला येतात. श्रीमंताच्या घरामध्ये कुणीही मला दाखवा, IPS अधिकारी झालाय, IAS अधिकारी झालाय, कलेक्टर झालाय, श्रीमंताच्या घरामध्ये कधीच होत नाही. अशी असणारी माणसं ही गरिबाच्या घरामध्ये जन्माला येतात. आणि म्हणून महाराज म्हणतात, हे नकळत ह्या माणसाला काय करावं लागतं, काहीतरी कामाला लागण्याकरता श्रीमंताच्या त्या ठिकाणी जावं लागतं. महाराज म्हणतात की सर्वात तुमच्याकडे काही नसू द्या, फक्त काय असू द्या, पैसा असू द्या. तुम्हाला काही नाही आलं आयुष्यामध्ये तरी चालन, फक्त पैसा तुमच्या जवळ असला की शास्त्रकार असं सांगतात, यशस्त वित्तम सनर कुलीनहा स पंडितस श्रुतिमान गुणज्ञा सयैव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणान कांचन आश्रयंती. तुमच्याजवळ फक्त पैसा असू द्या, तुमच्या पाठीमागे 8 गुण आपाप निघून येतात. कोणता गुण? महाराज म्हणतात यशस्त वित्तम, तू चांगला मानधनवाला आहे, चांगला पैशावाला आहे, त्याचा जो पैसा आहे तो एक चांगल्या कामातून त्या ठिकाणी मिळालेला आहे. मग तो कसाही भेटलेला असू द्या, फक्त पैसा आहे ना, मग तो चांगल्या कामाने भेटलेला आहे. स नर कुलीनहा, त्याच्यासारखा कुलवान माणूस कुणी नाही. स नर कुलीनहा स पंडितस श्रुतिमान गुणज्ञ, त्याच्यासारखा देखणा पुरुष अख्या 10 गावांमध्ये सापडणार नाही. पण वास्तविक असं असतं, दिवसा यांना कंदील लावून पाहावं लागतं. कळलं तर पहा, असा असणारा पुरुष पण त्याच्याजवळ पैसा असला की महाराज म्हणतात सचदर्शनीय सर्व गुणान कांचन आश्रयंती. खऱ्या अर्थाने शास्त्रकार असं सांगतात, बोलणारे वगैरे आता आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटतात, तुमचं नाही सांगत. एकदा का एखादा माणूस त्यांना पाहिला की मग त्याच्याबरोबर ते पदवी वगैरे काय काय विशेषण लावतात. तिथं आल्याच्या नंतर त्यांच्यासारखा बोलणारा नाही. ते उठले का सभाच त्या ठिकाणी उभी राहते, ते बोलायला उभे राहिले का टाळ्यांचा कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो. अशा प्रकारे ते बोलणारे बोलत असतात. वास्तविक जर पाहिलं तर अशा माणसाला जर बोलण्याकरता उभं केलं तर मांड्या अशा विठ्ठल 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 म्हणायला सुरुवात करतात. परंतु माणसाच्या जवळ फक्त पैसा असू द्या, सुभाषितकार असं सांगतात, खऱ्या अर्थानं तर एक वक्ता जन्माला येण्याकरता जर काही लागत असेल तर सुभाषितकार सांगतात, शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडितः वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. सुभाषितकार सांगतात, 100 माणसं मेल्याच्या नंतर एक माणूस जन्माला येतो. तो माणूस जन्माला आल्याच्या नंतर त्यामध्ये 100 कोणतरी एकच शूरवीर म्हणून जन्माला येतो. 1000 माणसं जन्माला आली, शतेषु जायते तुरा सहस्रेषुच पंडितः, 1000 माणसामध्ये कोणतरी एकच माणूस बुद्धिवान हुशार म्हणून त्या ठिकाणी जन्माला येतो. ज्या वेळेमध्ये 10,000 माणसं जन्माला येतात, त्या 10,000 माणसामध्ये कोणतरी एकच वक्ता म्हणजे बोलणारा माणूस जन्माला येतो. आणि 10,000 माणसं जन्माला येऊन जरी मेली तरी दान करणारा माणूस त्या 10,000 मध्ये पाहायला भेटेलच असं निश्चित प्रकारे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्या माणसांच्या जवळ पैसा आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. किंवा लोकांचं कबीरदास महाराज म्हणतात की ज्याच्या जवळ पैसा आहे ना, लोक बोलण्यामध्ये लगेच रिस्पेक्ट लोकांचा बदलतो. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. तुमच्याकडे फारच पैसा नसू द्या, तुम्ही दरिद्री अवस्थेमध्ये असू द्या, कुणी येतं काय रे परशा काय चाललंय, तुमच्याकडे थोडासा पैसा असू द्या, परशु म्हणतात काय चाललंय परशु दादा, कसा आहेस परशु दादा, बरं आहे का परशु दादा, असं बोलायचा प्रयत्न करतात. मात्र तुमच्याकडे जास्त पैसा येऊ द्या, तीच लोक म्हणतात परशुराम, परशुराम शेठ, बरे आहात का, कसे आहात, जेवले का, झोपले का, असे विचारपूस त्या ठिकाणी करण्याकरता सुरुवात करतात. ही गंमत जर कशाची असेल तर ती फक्त पैशाची आहे. एक गाणं आलं होतं फार जुन्या काळामध्ये, वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे, दाम करी काम येड्या दाम करी काम. पैशाची जादू लय न्यारी, लहान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते झेप, पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे, दाम करी काम येड्या दाम करी काम. पैसा असल्याच्या नंतर सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्ही झालो बळीवंत. मग हे 4 प्रकारची बळ जी सांगितली त्याच्यापैकी जगद्गुरु तुकोबराय कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात, कोणत्या प्रकारामध्ये जगद्गुरु तुकोबराय बसतात?
खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, तुमच्याजवळ शारीरिक बळ आहे का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मुखी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. शारीरिक बळ जगद्गुरु तुकोबराय ठिकाणी पाहायला भेटत नाही. नंबर 2, तुमच्या ठिकाणी बुद्धीचं बळ आहे का? ते आहे मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आणि तुझं मी अशा प्रकारे कसं आहे, मला बुद्धिहीन आहे. जगद्गुरु तुकोबराय ठिकाणी बुद्धीचं बळ आपल्याला पाहायला भेटत नाही. नंबर 3, जगद्गुरु तुकोबराय ठिकाणी संपत्तीचं बळ आहे का? जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, आम्ही सदैव सुडके जवळ येता तोर धाके जाऊ पुढती भिकेन कुत्री घर राखीती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जर चोरानं विचार केला की जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी चोरी करण्याकरता जावं लागेल, चोरानं जर पाहिलं की समोरून जगद्गुरु तुकोबराय येतात, ते चोर वाट बदलतात का? आपल्या जवळ जे काही असेल ते जगद्गुरु तुकोबरायांना द्यावं लागेल, अशा प्रकारची असणारी जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके. नंबर 4, जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी सत्तेचं बळ आहे का? कोणत्याही प्रकारची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाली. सत्तेचं बळ या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय ठिकाणी पाहायला भेटत नाही. पहिला आहे संपत, शारीरिक बळ जगद्गुरु तुकोबराय ठिकाणी पाहायला भेटत नाही. नंबर 2, बुद्धीचं बळ जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. नंबर 3, संपत्तीचं बळ पाहता येत नाही. आणि नंबर 4, सत्तेचं बळ सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी आपल्याला पाहता येत नाही. मात्र या बळाचा आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या परमार्थाचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. असं कुठल्या शास्त्रामध्ये कुठल्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय का ज्या माणसाचं वजन 70 किलो असेल, म्हणजे जो शारीरिक बळानं युक्त असेल, त्या माणसानं माळ घालावी, असं लिहिलंय का? अजिबात नाही. नंबर 2, ज्या माणसाचं ग्रॅज्युएशन BA BCom BSc काहीतरी कंप्लीट झालं असेल, अशा माणसानं आळंदी पंढरपूरची वारी करावी, असं लिहिलंय का? अजिबात नाही. ज्या माणसाकडे 10-15 तोळं सोनं असेल, 10-15 एकर जमीन असेल, अशा प्रकारची ज्याची घरामध्ये स्थिती आहे, संपत्ती आहे, अशाच माणसानं विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा जप करावा, असंही नाही. जो माणूस गावातल्या विकास सोसायटीच्या सदस्यापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत कुठलं तरी एखादं पद असेल, त्याच माणसानं कीर्तन करावं, असंही कुठं पाहायला भेटत नाही. मग जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात की आम्ही झालो बळीवंत. मग तुम्ही नेमकं कोणत्या बळानं युक्त झालात? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या बळाच्या व्यतिरिक्त किंवा या बळावरून कोणाचाही परमार्थ त्या ठिकाणी थांबलेला नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी कोणतं बळ आहे? परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, वैराग्य नावाच्या बळानं आम्ही युक्त झालो. जगद्गुरु तुकोबराय हे बळ तुम्हाला कोणाकडून भेटलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. अशा बलवान असणाऱ्या भगवान परमात्म्याचं आम्ही रात्रंदिवस चिंतन केलं, त्याची भक्ती आम्ही केली, त्याचा परिणाम काय झाला? आम्ही झालो बळीवंत. नुसतं बलवान झाले का? जगद्गुरु तुकोबरायांच्या ठिकाणी नुसतंच वैराग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं का? नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ आगी जैसे. नुसतं वैराग्य नाही, नुसतं वैराग्य आपल्यालाही कधी कधी प्राप्त होतं. 2-3 प्रकार आहेत पहा वैराग्याचे. एक वैराग्य आहे जिहासा वैराग्य, एक वैराग्य आहे जिज्ञासा वैराग्य. जगद्गुरु तुकोबरायांना जे वैराग्य प्राप्त झालं त्याला जिज्ञासा वैराग्य असं म्हणतात. कधी कधी भोक्तृत्व अभावाच्या शक्तीमुळे देखील माणसाला त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होतं.
कधी भोगच उपलब्ध नसतो म्हणून सुद्धा माणसाला वैराग्य प्राप्त होतं. पहिला मुद्दा असा आहे, काही माणसांना जिहासा वैराग्य, तात्पुरतं वैराग्य प्राप्त होतं. एका घरामध्ये एका मुलाचं आणि वडिलांचं त्या ठिकाणी थोडंसं कडाक्याचं भांडण झालं. भांडण होता 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 ते भांडण इथपर्यंतच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलं की वडिलांना त्या ठिकाणी सुरुवात केली. याच्याकरता म्हणले काय काय केलं नाही. आता हे तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, तुम्ही फक्त मला हुकारे द्या खालून. वडील त्या पोरासोबत बोलू लागले, तुझ्यासाठी काय केलं रात्रीचा, हाडाची रक्ताचं वा वा. असं ज्या वेळेमध्ये त्याच्या समोर ते बोलू लागले, एवढं सगळं तुझ्याकरता केलं, एवढं सगळं तुझ्यासाठी केलं, पण त्याचा म्हटले काही उपयोग झाला नाही. काय केलं म्हटले, तू आज मला एवढं जे नाही ते बोललात, अजून 10 मिनिटं जर भांडण चाललं असतं कदाचित तुम्हाला मारलं सुद्धा असतं. असं पटकन बोलून गेले. म्हणले आता या घरामध्ये जर आपली किंमतच राहिली नाही, इथं थांबण्यात म्हणले काय अर्थ आहे. आणि खरे जिथं माणसाची किंमत राहत नाही न गेलेलं बरं आणि न थांबलेलं बरं. त्यांना पटकन पिशवी घेतली, पटापटापट त्याच्यामध्ये कपडे भरली आणि घराच्या बाहेर निघून गेले. तन 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 करून घराच्या बाहेर निघून गेले. 10 मिनिटं वेळ झाला. 10 मिनिटं झाल्याच्या नंतर त्या मुलाची असणारी आई घरामध्ये आली. आता मुलगा जे त्या वडिलांना बोलला त्याला थोडासा पश्चाताप झाल्यासारखं वाटलं. काही जरी झालं, जे मी हे बोललो हे सर्व कसं आहे, चुकीचं आहे, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण जे काही झालं ते रागाच्या भरामध्ये होऊन गेलं. घडलेला प्रकार त्यानं आईला सांगितला. म्हटला जी काही चूक असेल ती सगळी माझी आहे. म्हटलं माझ्या वडिलांची याच्यामध्ये काही चूक नाही, परंतु शब्दाने शब्द वाढत गेला, त्याचा परिणाम असा झाला की ते म्हटले घर सोडून जातो, जे काय करायचंय ते तुझ्या हातात आहे. म्हटला आता म्हातारा थोडासा स्थिर होता, परंतु म्हातारी थोडीशी हुशार होती. ज्या वाटेनं म्हातारा निघून गेलं त्याच्या वेगळ्या वाटेनं ती असणारी त्या मुलाची आई समोरून जाऊन त्याच्या उभी राहिली. म्हटले कुठं चाललात, कुठं चाललात असं म्हटल्याच्या नंतर जसं म्हाताऱ्यानं म्हातारीकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात डोळं घालून बोलायची हिंमत तिची झाली. खरंय का, होतं का असं कधी कधी, त्याच्या डोळ्यात डोळं घालून बोलण्याची हिंमत त्याची कधी झाली नाही. तो इकडे तिकडे पाहून बोलायला लागला. म्हणला असं कुठं असतं का, एवढा लहानाचा मोठा केला, काय नाही याच्याकरता केलं. आणि प्रत्येक मग ते झालेला घडलेला प्रकार सगळा त्या ठिकाणी सांगू लागला. म्हातारीने शांत प्रकार ऐकून घेतलं. म्हटली जे झालं ते झालं, कमीत कमी आपल्याला आहे म्हणून बोलला. कळलं का तुम्हाला, आपल्याला आहे म्हणून बोलला, ज्याला नाहीच झाला त्यानं काय करावं. मग ती म्हातारी त्याला तत्वज्ञान सांगू लागली. जीभ दाताने चाविली, मग कोणी का बत्तीशी पाडिली. ती म्हटली जर एखाद्या लहान मुलानं आपल्या मांडीवरती घाण केली, मग आतापर्यंत कोणी मांडी कापतं का, अजिबात होत नाही. म्हणले पिशवी घ्या ना, घराकडे निघा. त्याने ती पिशवी अडकवली आणि लगेच घरामध्ये निघून आलं. क्षणार्धामध्ये सर्व सोडण्याचं वैराग्य निर्माण झालं आणि क्षणार्धामध्ये ते त्या ठिकाणी काय झालं, निघूनही गेलं. कधी कधी महाराज भोगतृत्व अभाव, शक्तीच्या अभावामुळे माणसाला वैराग्य प्राप्त होतं. एक माणूस सहज शेजारी बसला. शेजारी बसल्या बसल्या म्हणला, एक दुसऱ्याने सुपारी काढली. सुपारी काढल्याने ती कातरायकरता सुरुवात केली. पटापटा पटा ती सुपारी कातरू लागला. सुपारी कातरल्याच्या नंतर त्याचा शेजारचा यानं धर सुद्धा म्हटलं नाही, परंतु जर शेजारी माणूस बसला होता त्याच्या शेजारी, तो पटकन बोलून गेला. म्हटलं मी काय सुपारी खात नाही, आतापर्यंत आपण कधी सुपारी खाली नाही, आता काय मला तुझी सुपारी खायची नाही. तो म्हटला का खायची नाही, काहीतरी कारण असेल ना. नाही नाही म्हटलं, अजिबात सुपारीला आपण तोंड सुद्धा लावणार नाही, अजिबात नकोच. म्हटलं नको म्हणजे नको, अजिबात नको. पण म्हटलं अरे खरं कारण नक्की सांग ना, काय झालं. तो म्हटला मुखात एकही दात शिल्लक नाही, सुपारी कशी खाणार. भोग समोर उपलब्ध आहे, परंतु तो उपभोगता येत नाही, कारण उपभोगण्याची शक्ती त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. एक जण उठला, म्हटलं फॉर्च्युनर गाडीमध्ये आपल्याला बसायचंच नाही, आपल्याला काही ती गाडी घ्यायची नाही. आपलं कितीही कुणीही आग्रह केला, एकटाच त्या ठिकाणी बडबड लागला. रस्त्यावरती उभा राहिला. म्हटलं अजिबात त्या गाडीत बसायचं नाही, अजिबात मला त्या गाडीकडे पाहायचं सुद्धा नाही, अजिबात ती गाडी मला विकत सुद्धा घ्यायची नाही. एक शहाणा माणूसाला म्हटलं का घ्यायची नाही. म्हणलं एकही रुपया जवळ नाही. आता पैसेच जर तुमच्या खिशामध्ये नसतील तर कसं काय त्या गोष्टीचा उपभोग घेणार. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी जे वैराग्य प्राप्त झालं ना महाराज, त्याला जिज्ञासा वैराग्य असं म्हणतात. काही कर्मठ लोकांनी ज्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या करता एक स्त्री भंडारा डोंगरावरती पाठवली, अगदी साज शृंगार करून ती स्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेली. नको ते त्या ठिकाणी हावभाव ती चेहऱ्यावरती करू लागली, नको त्या गोष्टी ती करू लागली.
आता जगद्गुरु तुकोबारायांच्या जर दृष्टीने विचार केला, भोग त्या ठिकाणी उपलब्ध आहे, तो भोग उपभोगण्याची शक्ती जगद्गुरु तुकोबाराया ठिकाणी उपलब्ध असलेली आपल्याला पाहायला भेटते. मात्र जगद्गुरु तुकोबारायांना हात जोडले, जाईवो तुम्हा जाइए तुम्हारे उपलब्ध आहे. भोगाचा उपभोग घेण्याची शक्ती जगद्गुरु तुकोबरायामध्ये आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, जाईवो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. किंवा परावया नारी रुक्माई समान जी परस्त्री आहे ती रुक्मिणी समान आम्हाला काय आहे त्या ठिकाणी वाटते. म्हणून तू या ठिकाणून काय कर, निघून जा. सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त असताना सुद्धा त्याचा नाकार देणं याला म्हणतात जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य. जगद्गुरु तुकोबरायांची ज्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबराय धर्माचा प्रचार करतायत अशी बातमी ज्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली आणि घरची परिस्थिती जगद्गुरु तुकोबरायांना समजली, जो माणूस धर्माचं काम करत असेल त्याची घरची परिस्थिती कशी पाहिजे, चांगली पाहिजे, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेमध्ये मनामध्ये आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या जवळ काही नजराणा जगद्गुरु तुकोबरायांकरता पाठवला. नजराणा घेऊन ज्या वेळेमध्ये ते मावळे जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये आले, जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन घेतलं, सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, राजांनी तुमच्याकरता एक छोटासा नजराणा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांना हात जोडले, म्हणले आम्हाला तुमचा नजराणा अजिबात नको. आता त्या जागी जर आपण असतो तर 500 रुपये कमी भेटले म्हणून गाडी अर्ध्यातून पाठी मागे फिरवणारे आपण तो नजराणा नाकारला असता का? अजिबात नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी तो नजराणा नाकारला आणि तो नजराणा परत पाठवला. परत पाठवल्याच्या नंतर ज्या वेळेमध्ये मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आले, छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलाय, नजराणा नाकारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वाटलं जगद्गुरु तुकोबरायांचं धर्माकरता काम जर एवढं मोठं असेल, कदाचित त्यांना असं वाटत असेल की जेवढ्या पद्धतीचं ज्या तोलाचं काम आहे तेवढ्या तोलामध्ये तो नजराणा बसत नसावा, असं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेमध्ये वाटलं. वाटल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्याच्यामध्ये अजून काही वाढ करून घोडे, हत्ती, पायदळ सर्व गोष्टी घेऊन ज्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या घरापर्यंत आले. आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर सांगितलं की चूक झाली म्हटले माझ्याकडून, तुमच्या तोला मोलाचा तुमच्या कामाच्या शोभल असा नजराणा आता मी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, कृपया त्याचा स्वीकार करा, असं ज्या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं. जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसले. महाराज हसले, आता बोलण्यासारखं काहीच नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा हात पकडला, घराच्या बाहेर घेऊन आले आणि भंडारा आणि भामचंद्राकडे बोट दाखवलं तर चमत्कार झाला. दोनही डोंगर त्या ठिकाणी सोन्याचे दिसू लागले.
जगद्गुरु तुकोबरायांना रिद्धिसिद्धी प्राप्त होती. त्याचा परिणाम असा झाला, संपूर्ण दोन्हीच्या दोन्ही डोंगर हे सोन्याचे दिसू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः त्या ठिकाणी थोडंसं आश्चर्य वाटल्यासारखं झालं. अरे बापरे, एवढी रिद्धिसिद्धी प्राप्त असताना सुद्धा हा माणूस याचा उपयोग कुटुंबाकरता किंवा प्रपंचाकरता करत नाही. याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं वैराग्य तुमच्या भगवान परमात्म्याच्या जवळ आहे का? महाराज म्हणतात की आमचा देव हा मुळातच बळीयांचा शिरोमणी आहे. किती बलवान आहे? गीतेचा 9वा अध्याय पहा. भगवान सांगतात गतिर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम श्रुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमोय. ज्ञानोबराय गोड बोलतायत. पर्वती बैसका न सांडावी समुद्र रेखा न ओलंडावी पृथ्वी या भूते वाहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले. ज्ञानोबराय बोलतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याची सत्ता एवढी आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी वर्म हे जाणून शरण आलो. त्याच्या व्यतिरिक्त बलवान नाही. मग वैराग्याचं बळ देवाच्या ठिकाणी आहे का? महाराज उद्या राज्याभिषेक रामाचा होणार. मग काय ती तयारी असेल? एखाद्या गावचा विकास, तुमच्या गावातलं नाही बरं का सांगत, एखाद्या गावचा म्हणजे बाहेरच्या गावचा सोसायटीच्या संचालक पदी जर एखादा माणूस निवडून आला तर मग त्याची मिरवणूक किती मोठी निघते. आता नवीन पद्धत निघेल, जेसीबीवरून त्या ठिकाणी ती पुष्पवृष्टी करायची, गुलाल उधळायचा, भंडारा उधळायचा. मग इथं ज्या वेळेमध्ये जगाचा बाप राज्याचा राजा होणार आहे, मग तिथं काय आनंद असेल, त्याचं वर्णन तरी काय काय करावं. देवाच्या जे पाय कधी मखमलीच्या कपड्याच्या खाली पडले नव्हते, मखमलीच्या व्यतिरिक्त हिरे जवाहर माणिक मोती सर्व आभूषण देवाच्या अंगावरती आहे. देव उद्या सिंहासनावरती बसणार आहे. आणि वडिलांची एकच आज्ञा आली. वडील म्हणले काही नाही, हे सगळं सोडून 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागेल. तोंडातून एक अक्षर न बाहेर पडता, ज्या पायाने कधी माती सुद्धा स्पर्श केली नव्हती, तो देव जगाचा असणारा मालक आणवानी पायानं बाहेर निघून गेला. फक्त अंगावरती एक वस्त्र टाकलं आणि सगळंच्या सगळं हिरे जवाहर माणिक मोती काय जे अलंकार आभूषणं असतील सर्वच्या सर्व उतरवली आणि क्षणार्धामध्ये देव वनवासाला होतो. याच्यापेक्षा वैराग्य आहे का? याच्यापेक्षा काहीच वैराग्य नाही महाराज. ज्या वेळेमध्ये जगाचा मालक असणारा भगवान पांडुरंग परमात्मा, की ज्याच्या वारीला जाण्याकरता कधी कुणाला निमंत्रण पाठवण्यात येत नाही किंवा कधी कुणाची गैरसोय झाली असंही कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाही. लाखो भाविक आषाढी वारी म्हटलं की काही दिवसामध्ये त्या ठिकाणी गोळा होतात. देवाचं नाव घोष घेऊन नाचतात, उड्या मारतात, पावल्या खेळतात. एवढा असणारा ब्रह्मांडाचा धनी एका विटेवरती 28 युग उभा आहे. याच्यापेक्षा वैराग्य आहे का? एवढं वैराग्याचं बळ जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की आमच्या देवाच्या ठिकाणी. मी सांगू का, देवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर बळ प्राप्त होईल यात नवल नाही. एका भिंतीला स्पर्श ज्ञानोबरायांचा झाला, एका भिंतीला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. आपण अनेक मंदिराला भिंती पाहिल्या असतील, पण भिंती करता मंदिर आळंदीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. अनेक मंदिराला आपण आपल्या जीवनामध्ये खांब पाहिले असतील, परंतु ज्ञानोबराय ज्या खांबाला टेकून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगू लागले, त्या खांबाचं मंदिर, खांबासाठी मंदिर आपल्याला फक्त ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला. निर्बुद्ध प्राणी असणारा जो रेडा आहे त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. एक थोड्या वेळाची संगत ज्ञानोबरायांची आणि त्या रेड्याची झाली. त्याचा परिणाम असा झाला की आजही आळ्याला गेल्याच्या नंतर त्या रेड्याचं दर्शन घेण्याकरता आपल्या शहाण्या माणसाला काय करावी लागती? लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. हे जर कशाचं असेल तर महाराज म्हणतात बळीयाचे अंकित. किती बलवान आहे. कधी विचार केला असेल? कुणीच विचार केला नसेल की एखाद्या म्हशीच्या टोनग्याच्या रेड्याच्या दर्शन आपल्याला घ्यावं लागेल. कधीच हा विचार होत नाही, परंतु हे साध्य होतं. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. बळवंताच्या ठिकाणी जर तुम्ही राहण्याचा प्रयत्न केलात, नकळत तुमच्यामध्ये त्याच्या जवळ गेलात, तेवढी शक्ती तेवढी पावर तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. एक 1966 साली संत तुकाराम नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. आता पूर्वी एवढे पैसे वगैरे प्रत्येकाजवळ नव्हते, त्याच्यामुळे निर्माते दिग्दर्शक वगैरे ते थोडेसे कमी आणि तुरळक आढळायचे. त्या चित्रपटामध्ये विष्णुपंत पागनीस नावाच्या अभिनेत्याची त्या ठिकाणी भूमिका आपल्याला पाहायला भेटते.
ती भूमिका साकारत असताना जवळजवळ 1.5-2 वर्ष त्या चित्रपटाचं काहीतरी शूटिंग चाललं. चित्रपट प्रदर्शित झाला आणि जसं सैराट प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये दाखवला गेला, अगदी त्या पद्धतीनं तो संत तुकाराम नावाचा चित्रपट 1966 साली प्रत्येक ठिकाणी प्रदर्शित झाला. इतका प्रदर्शित झाला, इतकी त्या चित्रपटाची त्या ठिकाणी कमाई झाली आणि निर्माते आणि ते जे कोणी दिग्दर्शक होते, जे काही मानधन ठरलं असेल ते विष्णुपंत पागनीस आणि त्या दोघांमध्ये ते सर्व मानधन घेतलं आणि विष्णुपंत पागनीसांच्या जवळ आले. म्हटले चित्रपटाने एवढी कमाई केली की बस एवढी अपेक्षाच कधी आपण धरली नव्हती, अपेक्षेपेक्षा जास्त त्या ठिकाणी कमाई केली. विष्णुपंत पागनीसांनी नमस्कार केला, म्हटले मानधन मला नको. निर्मात्यांना देखील वाटलं याच्यामध्ये चित्रपटानं कमाई केली, मात्र ठरलेले पैसेच आहेत की काय या पाकिटामध्ये असं यांना वाटतंय. पण निर्माते त्यांच्यासोबत बोलू लागले, म्हटले जेवढे पैसे तुमचे ठरले होते अभिनयाचे त्यापेक्षा दुप्पट पैसे या पाकिटामध्ये. तरी त्यांनी घेण्याकरता नकार दिला. त्याचा परिणाम असा झाला की जगद्गुरु तुकोबरायांची वेशभूषा असणारा ड्रेस ज्या वेळेमध्ये विष्णुपंत पागनीसांनी आपल्या अंगावरती परिधान केला त्याचा परिणाम असा झाला, कशाचा? निर्जीव असणाऱ्या कपड्याचा परिणाम असा झाला की 1.5 वर्षामध्ये ते असणारे विष्णुपंत पागनीस जगद्गुरु तुकोबराय जसे वागले अगदी त्या पद्धतीने ते वागू लागले. 1.5 वर्षामध्ये त्यांनी दुसरी कपडेच त्या ठिकाणी घातली नाही. जगद्गुरु तुकोबरायांची असणारी पगडी, असणारी बाराबंदी आणि विना हातात चिपळ्या, मुखामध्ये नामस्मरण, असं ते वागू लागले आणि तो चित्रपट झाला. त्याच्यानंतर त्यांनी एकही भूमिका परत केली नाही. शेवटपर्यंत जगद्गुरु तुकाराम म्हणूनच ते जगले. त्याचा कशाचा परिणाम आहे? हा फक्त वेशभूषा, फक्त कपड्याचा एवढा परिणाम आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांना एवढं बलत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं, एवढं बळ प्राप्त झालं की तुमच्या माझ्या घरामध्ये 80% असणारे जगद्गुरु तुकोबरायांचे फोटो आहेत, ते जगद्गुरु तुकोबरायांचे नाही आहेत, ते खरं तर ते विष्णुपंत पागनीस यांचे आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात की नुसता कपड्याचा जरी सहवास झाला तरी आज किती दिवस झाला आपण सर्व जर जगद्गुरु तुकोबराय म्हणून त्यांच्या फोटोचं दर्शन घेतोय. कोणाच्या? त्या विष्णुपंत पागनीसाच्या 80% फोटो हे त्यांचे आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. एवढं बळ आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं. मग ह्या बळाचा उपयोग तुम्ही कशा करता केला? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगताय, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत जे देवाच्या संगतीमध्ये देवाच्या जवळ जाऊन आम्ही जे गोष्टीनं बळवान झालो त्या वैराग्य नावाच्या बळाचा आम्ही उपयोग जर पहिला कशा करता केला असेल तर तो अनेक मोठ्या मोठ्या महात्म्यांना जो संसार सुटत नाही तो संसार आम्ही काय केला, त्याला लात मारली, तो संसार आमच्या वाटेतून बाजूला केला. आता खऱ्या अर्थानं संसाराच्या बाबतीत माझ्यासारख्यानं तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही काय ते ऐकू नये. संसारामध्ये भाजलेली करपलेली
जळालेली पोळलेली अशी आपण सर्वजण माणसं आहोत. मी काय तुम्हाला सांगावं, परंतु संसाराचा विचार करत असताना महाराज म्हणतात संसार नावाची गोष्ट अशी आहे की मी विनोदानं सांगत असतो, आपल्या काकड्यामध्ये एक प्रसिद्ध प्रमाण आहे. ते प्रमाण कुणाच्या पाठ जरी नसलं परंतु नुसतं आवाज त्याचा गुणगुणला तरी माणूस गुणगुण करायला सुरुवात करतो. ते प्रमाण कोणाच्या पाठातलं नाहीये, परंतु एकदा ते प्रमाण सुरुवात झालं की माणूस तसं गुणगुणायला सुरुवात करतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ. कोणाचं पाठ जरी नसलं तरी ते माणसाला त्या ठिकाणी गुणगुण करायला सुरुवात करतो. त्याचं कारण असं आहे, एवढं रडकं आहे संसार. मी तर म्हणेल की ज्या वेळेमध्ये अभंगाची निर्मिती झाली असेल तेव्हापासून जी चाल आहे, आता महाराजांनी एक वेगळ्या पद्धतीची चाल लावली, मी सुद्धा पहिल्यांदा मग अशा प्रत्येक अभंगाला वेगवेगळ्या चाली लावण्याची पद्धत आपल्याकडे आहे, परंतु त्या अभंगाची त्या प्रमाणाची चाल बदलायची हिंमत आतापर्यंत कोणाची झाली नाही. एवढा तो दुःख रूप आहे. महाराज म्हणतात असा असणारा संसार आम्ही काय केला, सोडला. संसाराचं खरं रूप आम्ही जाणलं. कसा आहे संसार? महाराज कबीरदास महाराज म्हणतात बीज बोये बबुल का आम कहासे आहे. एका माणसानं एक विचित्र प्रयोग केला. बाबळीचे झाड घेतलं. कशाचं? बाबळीची झाडाची एक हुंडी घेतली आणि घराच्या जवळ लावली. दररोज उठायचं आणि तिला पाणी घालायचं, दररोज उठायचं आणि तिला पाणी घालायचा. 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. एक दिवस त्याला राग आला. लोक त्याला पाणी घालताना पाहायची आणि हसायची. लोकांना काय हसायला काय लागते दुसरं? त्याला पाणी घालताना पाहायची. अरे लोक म्हणजे हा माणूस काय येडाबिडा झाला की नक्की, याला झालं तरी काय? दररोज उठतो आणि भाबळीच्या झाडाला पाणी घालतो. एक शहाणा मनुष्य तिथून जात होता. म्हटलं तुम्ही दररोज पाणी घालणारं झाड, परंतु आज तुमच्या हातामध्ये कुऱ्हाड कोयता आम्हाला त्या ठिकाणी शस्त्र दिसतंय, आणि दररोज पाणी घातलेलं झाड 8 वर्ष तुम्ही याला पाणी घातलं आणि तुम्ही त्याला आज का तोडता? असं ज्या वेळेमध्ये त्या माणसानं प्रश्न केला, त्या माणसानं फार गोड उत्तर दिले. तो माणूस म्हणला, हे लावल्यापासून याची 8 वर्ष वाट पाहिली. आज कैरी येईन, उद्या त्याचा आंबा होईल, परत दिवशी मी आमरस करील आणि मग माझं पोट त्या ठिकाणी काय होईल? तृप्त होईल. तो माणूस शहाणा होता. म्हणला, मूर्खा, अरे जर तुला आंबे खायचे होते तर तू झाड कशाचं लावायचं होतं? आंब्याचं लावायचं होतं. कबीरदास महाराज म्हणतात बीज बोये बबुल का आम कहासे आहे. अगदी त्याप्रमाणे संसारामध्ये असणाऱ्या दुःखरूप असणाऱ्या संसारामध्ये जर आपण सुखाची अपेक्षा करत असाल तर आपण जसे हसले ना आता, बाबळीच्या झाडाला आंब यावं असं जसं त्या माणसाला वाटत होतं, तसं दुःखरूप असणाऱ्या संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं, तेवढं हे हास्यास्पद आहे. होईल का शक्य? कोण कोणी आता मग आळंदीला उद्या नाही होत महाराज. तो सोडताही येत नाही. तो किती क्षणिक सुख आहे संसारामध्ये. एक माणूस उठला, जंगलामध्ये फिरण्याकरता निघाला. जंगलामध्ये फिरण्याकरता निघाला, फिरत 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 एवढा आतमध्ये आला. समोर त्याला वाघ दिसला. वाघाची त्याची दोघांची नजरेला नजर झाली. एकमेकांना दोघांना एकमेकाकडे पाहिलं. जसं वाघाची त्याची नजरेला नजर झाली तसं वाघाने उडी घेतली आणि हा पुढे पळायला लागला ना वाघ त्याच्या पाठीमागे पळायला लागला. पळाला 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 शेवटी वाघ आहे. थोडं काही अंतर कापल्याच्या नंतर तो वाघ त्याच्यावरती झडप घालणार. त्याचं नशीब बोलवतं, समोर एक विहीर आली. त्याने विहिरीमध्ये आता उडी टाकायची हा निर्धार केला आणि विहिरीमध्ये उडी टाकली. विहिरीमध्ये उडी टाकली, पण क्षणार्धामध्ये त्याच्या लक्षामध्ये आलं की विहीर कोरडी आहे. विहीर कोरडी आहे असं म्हटल्याच्या नंतर मात्र विहिरीमध्ये जी फांदी झाडाची लटकलेली होती त्या फांदीला काय केलं? त्यानं पकडलं. सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणला, बस आता याच्या व्यतिरिक्त काही नको. म्हटलं, फांदीला लटकलोय ना, आता हळूहळू मी पाण्यात उतरणार किंवा विहिरीच्या खाली त्या ठिकाणी उतरणार आणि वाघाला किती वेळ तिथं काठावरती बसू दे, त्याचं काय करायचं आपल्याला? खाली पाहिलं, आता विहीर कोरडी असल्यामुळं असे 5-6 साप त्याच्या खाली त्या विहिरीमध्ये त्याला दिसले. 5-6 साप दिसले. वरती पाहिलं, वरती वाघ दिसला, खाली साप दिसले. आता काय करायचं? म्हटलं, जोपर्यंत वाघ जात नाही तोपर्यंत या फांदीला काय झालं पाहिजे? लटकलं पाहिजे. फांदीला लटकून राहिला. थोडासा त्याने चाळबुळ केली आणि त्याच्या कानाभोवती गुणगुण 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 असा आवाज यायला सुरुवात झाली. वरती पाहिलं तर भलं मोठा आग्या मोळाचा पोळा त्या फांदीला लटकलेला होता. हा हल्ला, हा डुलला.
थोड्याशा त्या माशा त्या ठिकाणी उठल्या आणि त्या मधीचा असणारा एक थेंब त्याच्या इथं पडला, असा कुठं होटाच्या थोडासा बाजूला. तो मध घेण्याकरता तो असं जीभ वाकडी तिकडी करायला लागला, वाकडा तिकडे होऊ लागला. तो मध त्यानं ती चाटली आणि चाटल्याच्या नंतर म्हणला, वा काय गोड आहे. आता जर खरं अर्थानं जर पाहिलं तर कडला सगळ्या बाजूला दुःख आहे, काठावरती वाघ बसलाय, खाली जर पाहिलं तर खाली साप आहे, आणि थोडीशी चाळबुळ जर केली तर आग्यामोहळ त्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही, एवढं दुःख आहे. परंतु एक सुखाचा थेंब, किती थेंब म्हणजे किती असतो, मधीचा थेंब, तो त्याच्या मुखाला त्याने त्या ठिकाणी चाटला आणि म्हणला, याच्या व्यतिरिक्त गोड क्षणार्ध. जसं एवढं करून येण्याकरता केल्याच्या नंतर, एवढा उपद्व्याप केल्याच्या नंतर फक्त मधीच्या थेंबा एवढी गोडी त्याला भेटली. अगदी तसंच आपल्या सर्वांचं झालेलं आहे. कितीही तुम्ही वर्षानुवर्ष गेलं, महाराज आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तरी कुणी सांगत नाही की बाबांनो संसार करू नका म्हणून. असं कुणी सांगतं का? नाही सांगत महाराज. ते रहाट गाडग आहे, ते चालूच राहणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मृग जळवत जाईल लया, किंवा हे साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल लया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत. ज्ञानोबराय गोड दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात, मृग जळवत जाईल लया. एका हरणाला तहान लागली आणि पाण्याचा शोध घेण्याकरता ते हरिण वेगवान अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी पळू लागलं. इतकं धावलं, समोर पाहायचं धावायचं. त्याला उन्हाच्या असणाऱ्या त्या ज्वाळा, म्हणजे त्याला आपण मृगजळ म्हणतो, ते त्याला पाणी आहे असं वाटलं. त्याच्या पाठीमागं धावलं, एवढं धावलं, बिन पाण्याचं त्या ठिकाणी मरून पडलं. काय फायदा झाला त्याच्यामध्ये? जर पाणी नाहीच म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागं पळण्यामध्ये जसा अर्थ नाही, तसं संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. मग त्याच्यासाठी प्रयत्न करण्यातही काय अर्थ? या संसाराचा वीट आला, एवढा या संसाराचा वीट आला, म्हणला हा संसार सोडून देतो. विचार केला क्षणार्धामध्ये, म्हणला दररोज तीच कटकट, तीच पोहरं, बायकोची कटकट वाहिली, बाकीच्या असणाऱ्या माणसांची कटकट वाहिली. आता हा संसार मी काय करतो म्हणतो सोडतो, आणि देवाच्या ठिकाणी काय करतो, एखाद्या निवांत ठिकाणी जातो आणि देवाचं चिंतन करतो. संसार सोडायचा जरी प्रयत्न केला तरी तो सुटत नाही, लक्षात असू द्या. तो तिथून घरातून निघाल्याच्या नंतर एका जंगलामध्ये आला. तिथं आल्याच्या नंतर राम 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 त्यानं चिंतन चालू केलं, सारखं देवाचं भजन. ज्या जागेवरती तो बसला तिथून एक पाऊलवाट जात होती. त्या पाऊल वाटेनं अनेक माणसं जायला लागली. आता याच्या व्यवस्था त्यानं पाहिली. म्हटले कोण सदग्रस्त आहे, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, परंतु अशा उन्हाची थंडीची कशाचीही पर्वा न करता सारखं देवाचं चिंतन, सारखं देवाचं भजन करताना पाहायला भेटतोय. 4 जण मित्र तिथून जात होते. म्हटले एवढा तपस्वी महात्मा आहे, याच्याकरता आपण काय करू, याला ऊन लागलं नाही पाहिजे, याला थंडी वाजली नाही पाहिजे, म्हणून याच्याकरता काय करू, आपण एक पर्णकुटी तयार करू. ती तिथं आले, ठॉक 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 चालू केली, लाकडं तोडायला सुरुवात केली, गवत कापायला सुरुवात केली. ते सगळं बांधण्याकरता त्यांचा वेळ तिथं त्या ठिकाणी, याची तपस्या त्या ठिकाणी काय झाली, भंग झाली. यानं डोळं उघडल्याच्या नंतर काय रे हे काय करता? म्हटलं काय नाही महात्माजी, तुम्हाला जसं ऊन लागतंय, थंडी लागते, ते आम्हाला दररोज आम्ही या रस्त्याने जातो, महिना झाला आम्हाला हे काय पाहवत नाही. आम्ही तुमच्याकरता काय नाही, म्हटलं कुटी तयार करतो, बाकी काही करत नाही. तुमची साधना आहे ती चालू ठेवा. कुटी तयार केली, कुटी झाली. परंतु एकदा का घर झालं, घर असू द्या, पडाळ असू द्या, मांडव असू द्या, एकदा का ते तिथं झालं, उंदराला अजिबात सांगावं लागत नाही की तिथं या म्हणून. जशी ती कुटिया तयार झाली, अनेक बुंदीर त्या ठिकाणी चिव 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 करू लागले. याच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ लागला. याची साधना त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ लागला. ती माणसं त्या रस्त्यावरून एक दिवस जात होती आणि हा नेमका साधनेमधून त्या ठिकाणी उठला, नामस्मरण करून उठला. त्यांना हात गेला. ती 4 माणसं त्यांच्या जवळ आली. म्हटला हे तुम्ही कशाला म्हटलं हा उपद्व्याप केला, याच्यामुळे तुम्ही कुटी तयार जर नसती केली तर इथं उंदीर आले नसते. माझी साधना चालू होती का नाही, तुम्ही कुटी तयार केली, त्याचा परिणाम असा झाला की उंदीर तिथं आले. लोक हुशार होती, म्हणले महाराज फक्त उंदीरच आलेत ना, बाकी तर तुम्हाला काय ताप नाही ना कोणाचा? म्हणले काय नाही, मग एक मांजर आणून ठेवतो. कुटी झाली, उंदराला सांगावं लागलं नाही, उंदीर त्या ठिकाणी आले. आता मग हे दोघं, ही माणसं होती, शेवटी त्यांचं साधकावरती प्रेम असतं एखाद्याचं. म्हणले आता आम्ही इथं मांजर आणून ठेवतो. मांजर आणलं, सकाळी मांजर आणलं, दुपारपर्यंत. आता इथं दूध ठेवायला त्याला कुणी आहे का दुसरं? अजिबात नाही. उंदराची चिवचिव बंद झाली, परंतु मांजराची म्याव म्याव चालू झाली. एवढी चालू झाली. दुसऱ्या दिवशी त्या महात्मा त्या ठिकाणी उठला. म्हणला अरे
त्यांना बोलून घेतलं. म्हणला काय तुम्ही हा उपद्व्याप माझ्या पाठीमागं लावलाय? ह्याशी कटकट संसारामध्ये घरी होती म्हणून ते घर सोडलं आणि मी इकडं आलो तर इथं एक 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 वस्तू. तो म्हटली मांजरच फक्त हे ना. म्हटले काय नाही, एक खाटी गाय होती, 2-4 लिटर दूध होतं. म्हटलं महात्माजी एक काम करा, महात्मा आहे म्हटल्याच्या नंतर तुम्हालाही दुधाची वगैरे गरज पडेल, तुमचंही भागल आणि मांजराचंही भागल. एक काम करा म्हटलं, गाई आम्ही तुम्हाला घेऊन देतो, ती गाई आणा तुमच्या जवळ बांधा. बांधल्याच्या नंतर तिचं दूध जे काही निघल ते तुम्ही खा आणि मांजरालाही पाजा. तुमच्या साधनेमध्ये व्यत्यय येणार नाही. मांजराची म्याव म्याव बंद झाली आणि गाईला वैरण नाही म्हणून गाई वरडायला लागली. गाई वरडायला लागली, गाई मांजरापेक्षा मोठ्या मोठ्यानं ओरडू लागली. आता करायचं काय? अजून दुसरा दिवस उजाडला. ते महाराजांची गाठ घेण्याकरता आले. म्हणले आता महाराजांचं काय चालू असन? व्यवस्थित चालू असन. गाठ घेण्याकरता ज्या वेळेमध्ये ती तिघजण तिथं आले, चौघजण तिथं आले. आल्याच्या नंतर महाराजांच्या त्यांच्याकडे पाहिलं आणि असे डोळे लालबन झाले. म्हणले काय केलं हे तुम्ही? या शेणाचा वास येतो, गोमूत्राचा वास येतो, ह्या गायीला कोणी वैरण घालत नाही, ती दिवसभर हांबरत असते, कसं माझं नामस्मरण होणार, कशी माझी साधना होणार? म्हणले काहीच काळजी करू नका महाराज, फक्त गायीचं शेण काढायचं आणि वैरण कापायची ना, तुम्ही काळजीच करू नका म्हणले. म्हटले एक गावामध्ये एक बाई आहे, तिला आम्ही सांगतो तुमच्या गायीचं शेण निघन, सगळी साफसफाई होईल, तिच्या वैरणीची व्यवस्था होईल, सगळं तुमचं होतं तसं निघून जाईल. त्यांनी एक स्त्री महिला त्या ठिकाणी जी बाई काम करत असेल गावामध्ये ठराविक अशा प्रकारची, ती महिला त्या कुटीच्या जवळ आणून ठेवली. ती महिला दररोज यायची, गाईचं असणारी वैरण कापायची, शेण काढायची, सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी करू लागली. परंतु आता महिला साधूच्या कुटीवरती जाते हे माणसाला पाहवल का? मग माणसं चर्चा करायला लागली, हा तर बाबा आहे, मग ही बाई इथं सारखी का जाती? ज्याला जसं वाटलं त्या पद्धतीनं प्रत्येक जण त्या ठिकाणी काय झाला बोलू लागला. आणि हा साधनेमध्ये बसलेला असताना ती बाई शेण त्या ठिकाणी काढत असताना, साफसफाई करत असताना, त्या रस्त्यानं जाणाऱ्या काही महिलांना, काही पुरुष त्या ज्या वेळेला रस्त्याने जात होते, ते एक वेगळ्या पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला आणि त्या पद्धतीची चर्चा करू लागली. हा महात्मा हुशार होता. म्हटला एवढी चर्चा होण्यापेक्षा आणि एवढी बदनामी होण्यापेक्षा जर आपण ह्या बाईबरोबर लग्न ते केलं तर काय वाईट आहे? काय पाहता माझ्याकडे? केलं ना त्याने लग्न. घरच्या संसाराचा कंटाळा आला म्हणून तो संसार सोडून रानात आला आणि परत नवीन संसार इथं काय झाला सुरू झाला. म्हणून संसारापासून बाजूला जाण्याचा जरी आपण प्रयत्न केला ना तरी सुद्धा ते गोष्ट शक्य होत नाही. परंतु महाराज म्हणतात की या संसाराचं स्वरूप आम्ही जाणलं, त्याचा परिणाम असा आहे. असा झाला, आम्ही ज्ञानोबा हरिपाठ वाचला. हरिपाठामध्ये आम्हाला एक प्रमाण आढळलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. या संसाराचं स्वरूप आम्ही जाणलं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, म्हणून रुसलो या संसारा सर्प हा विखार पांढरा. एखाद्याला साप चावल्याच्या नंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे, काही माणसं येतात त्याला हिरव्या मिरच्या खायला घालतात. त्याला विचारलं कशा लागतात मिरच्या, तोही मोठ्या छातीला हात लावून सांगतो, म्हणतो लई गोड लागतात. अरे बापरे, गोड लागतात. मग एखादा मीठ घेऊन येतो, कसं लागतंय मीठ, लई गोड लागतंय. एखादा काहीतरी कडू पदार्थ घेऊन येतो तरी तो त्याला काय होतो, गोड वाटावा लागतो. अगदी तसंच जगद्गुरु तुकोबारायांना संसार हा सर्पाप्रमाणे भासला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्प हा विखार पांढरा. का पांढरा? साप चावल्याच्या नंतर माणसाला कोणताही पदार्थ गोड वाटू लागतात. ज्ञानोबाराय म्हणतात विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो जीवासी गोड झाला. ज्या वेळेमध्ये माणसांना कीर्तनाला येण्याकरता कंटाळा येतो आणि तमाशा बघायला जाण्याकरता सर्वात आधी उरकून बसलेले असतात, समजायचं संसार नावाच्या सर्पाने यांना काय केलाय, दंश अशा प्रकारचा केलेला आहे. कीर्तन गोड वाटत नाही, प्रवचन गोड वाटत नाही, मात्र सकाळी उठल्याच्या नंतर काकड्याला कधी येत नाही. मात्र बैलगाडा ज्या वेळेमध्ये बंद होता त्या वेळेमध्ये साताऱ्याला सुद्धा मोटरसायकलला जायचा राहिला नाही. बैलगाडा वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणे नाही, परंतु ज्या साधनामध्ये जीवाचा उद्धार आहे ते पहिलं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की या संसाराचं खरं स्वरूप आहे ते आम्ही जाणलं. ज्ञानोबाराय बोलतात, ही असता आघवी बोली सांगता सर्व फळाची सावली, ते शीतल होई केतोई मुरफळाशी. ज्ञानोबाराय बोलतात एक उंदीर उन्हामध्ये त्या ठिकाणी त्याला इतकं ऊन लागलं, कुठं सावली शोधते का, भेटते का? सावलीच्या शोधामध्ये ज्या वेळेमध्ये तो उंदीर निघाला, तो सावलीच्या ठिकाणी येऊन पोहोचला. पाठीमागं पाहिलं त्यानं तर ती सावली कशाची होती, एक नाग असा फणा काढून बसला होता.
त्या नागाच्या फण्याच्या सावलीमध्ये तो येऊन उंदीर उभा राहिला. ज्या वेळेमध्ये उंदरानं पाठीमागं पाहिलं की ही दुसरी तिसरी सावली नसून ही आपला जीव घेणारी सावली आहे. आता जर उंदराला कळालं की ही पाठीमागं असणारी ही सावली नाही, तो नाग आहे, तो माझा जीव घेण्याकरता त्या ठिकाणी बसलेला आहे. ज्या वेळेला उंदराला कळालं त्या वेळेमध्ये तो उंदीर त्याला रामराम करत बसेल का? राम राम, तुम्ही बरे आहात का, कसे आहात का, तुमचं बरं चाललंय का, असं म्हणेल का? जसं त्याला कळालं का पाठीमागे नाग एक क्षणार्धामध्ये तो निघून जाईल, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संसाराचं खरं जे स्वरूप आहे ते आम्हाला कळालं. आणि म्हणून हा काय केला, सोडिला संसार माया तयावरी फार, किंवा संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य. संसार माया तयावरी फार, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखा. या संसाराची सगळी स्वरूप आम्ही जाणली, सुटता सुटत नव्हता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की त्याला काय केली, लात मारली आणि माझ्या परमार्थामधून बाजूला केला. ज्या मोठे मोठे महात्मे होऊन गेले परंतु त्यांना संसार सुटला नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असा असणारा संसार आम्ही काय केला, वैराग्य नावाच्या बळावरती बाजूला केला. लाथाळीला हा संसार केला षडवर्मीचा मार. 6 विकार मोठे मोठे ऋषी होऊन गेले, त्यांना हे विकार चुकले नाही. पराशर ऋषीसारखे ऋषी आपण जर विचारामध्ये घेतलं, मत्स्यगंधा त्या नावेवरती बसलेली होती. पराशर ऋषींना यमुनेच्या इकडल्या बाजूकडून तिकडल्या बाजूकडे जायचं, म्हणजे अलीकडच्या बाजूकडून पलीकडच्या बाजूकडे जायचं होतं. पराशर ऋषी त्या मत्स्यगंधेच्या असणाऱ्या नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर त्यांचा प्रवास अगदी नाव नदीच्या, यमुना नदीच्या मध्य भागावरती आली आणि ऋषी असणाऱ्या, पराशर ऋषी असणाऱ्या त्यांच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला. काम उत्पन्न झाल्याच्या नंतर मनामध्ये उत्पन्न झालेला काम ज्या वेळेमध्ये ते मत्स्यगंधेला त्या ठिकाणी बोलून दाखवला. मत्स्यगंधाने त्या ठिकाणी त्यांच्यासमोर काही अटी दाखवल्या. कोणती अट? पहिली अट तिची अशी होती की तुम्ही जे माझ्याकडून उपभोगाची अपेक्षा करता, ज्या कामाची तुम्ही अपेक्षा करता त्याकरता माझं वय बसत नाही. कुमारिका असणारी मत्स्यगंधा तपाच्या सामर्थ्यावधी तारुण्य अवस्थेमध्ये आणली. कशामुळं? तपाच्या जोरावरती. कुमारिका असणारी मत्स्यगंधा तारुण्य अवस्थेमध्ये असली. नंबर 2ची अट तिची अशी होती, ती म्हटली पवित्र असणाऱ्या यमुना नदीच्या वरती आपण असं कर्म करणं हे उचित नाही. तपाच्या सामर्थ्यावरती पराशर ऋषींनी पाण्यापासून 12 हात नाव, असे 12 हात वरती नेली. म्हटले आता काय हरकत? म्हटले आता काय नाही, परंतु असं कर्म करत असताना हे कर्म दिवसा करू नये. दिवसाची काय केली? क्षणार्धामध्ये रात्र केली. कशाच्या बळावरती? तपाच्या बळावरती. एवढं सर्व गोष्टी केल्या ह्या तपाच्या बळावरती केल्या, परंतु एवढे तपस्वी असताना सुद्धा त्यांना काम नावाची वासना थांबवता आली नाही. मात्र जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत आम्ही वैराग्याच्या बळानं एवढं युक्त झालो की कामनाही झालो पाही रिकामा. आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची काम वासना त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. नंबर 2, क्रोध राहिला का? ज्या मंबजीवानं जगद्गुरु तुकोबरायांना काट्याच्या काठीनं मारलं, दुसऱ्या दिवशी ते मंबजीबा कीर्तनाला आले नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या घरी जातात. तुम्ही मला काल मारलं, तुमचे हात दुखत असतील, तुमचे पाय दुखत असतील, मला माफ करा, मीच असा दरिद्री. जगद्गुरु तुकोबराय म्हणले की माझ्याकडून असं नव्हतं घडायला पाहिजे, माझ्याकडून चूक घडली, माझा दोष, तो जे काही तुमचं दुखत असेल त्याचा दोष मला द्या, कृपा करा आणि कीर्तनाला या. जगद्गुरु तुकोबरायांना राग आला का त्यांचा? नाही आला महाराज. क्रोध गेला. काम क्रोध मद मत्सर सर्व या गोष्टी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात केला षडवर्मीचा मार. अजून जर काय केलं असेल तर महाराज म्हणतात अभंगाच्या 3रा चरणावर जन धन तन
कोणत्या गोष्टीचा विचार करत असतील तर ती फक्त लोकांचा विचार करतात. याच्या व्यतिरिक्त माणसं दुसरा कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. सकाळी उठल्याच्या नंतर ही पॅन्ट मी परिधान करणार आहे, ही पॅन्ट मी घालणार आहे, मग ही पॅन्टवरती जर असा शर्ट घातला तर चालेल का? लोक मला काही म्हणतील. बरं ठीक आहे, एखादा ड्रेस मी माझ्या शरीरावरती परिधान केल्याच्या नंतर त्याच्यावरती हा बूट मॅच होईल का? की लोक मला हसतील, लोक काय म्हणतील याचा विचार माणसं कायमस्वरूपी करत असतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसानं लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नये. विठ्ठल विठ्ठल ज्या माणसाला परमार्थ करायचा आहे त्यानं लोकांचा कधीच विचार करू. लोक काही म्हणतात महाराज. एक मुलगा 10-5 मित्रांमध्ये गेला, संगतीनं त्या ठिकाणी काय झालं, थोडासा बिघडल्याच्या नंतर वारंवार त्या ठिकाणी व्यसन करू लागला. व्यसन केलं, इतकं प्रचंड व्यसन केलं की कुठेही तो संध्याकाळच्या वेळेमध्ये पडायचा. मग पडल्याच्या नंतर काय ते सांगावं लागतंय का? हो, अनेक कुत्री यायची, त्याचं तोंड चाटून जा, काही करून जा. हो, अशा पद्धती त्याची अवस्था त्या ठिकाणी झालेली प्रत्येकजण पाहू लागला. आता अशा माणसानं त्या अवस्थेला तो देखील कंटाळला. म्हटलं किती दिवस हे असं चालायचं? दररोज संध्याकाळी प्यायची, परत ती उतरत नाही म्हणून परत प्यायची, त्याच्यामध्ये हा सगळा हाहाकार व्हायचा. कंटाळला. म्हटलं सुधारायचं, आजपासून बदलायचं. कुणालाच सांगितलं नाही. आळंदी जवळ असल्यामुळं कुणालाच सांगितलं नाही. आळंदी जवळ असल्यामुळं तात्काळ तो निघून गेल्याच्या नंतर आळंदीला गेला, ज्ञानोबरांच्या समाधीवरती माळ टेकवली आणि गळ्यामध्ये घातली. घरी आल्याच्या नंतर तिच्याची काही मित्रमंडळी असतील ती बसली आपली दररोजप्रमाणे मैफिलीमध्ये. बसल्याच्या नंतर हा तिथं आला. याला ज्या वेळेमध्ये तो ग्लास त्याच्या पुढे केला, म्हटला आजपासून हे सगळं बंद केले. त्याच्याकडे तर अशी टाकाटाकच पाहायला लागली. बंद केलं म्हणजे नक्की झालं काय तुला? म्हटलं काय नाही, आजपासून सगळं सोडून दिलं. वा 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 म्हटले, असं कुठं असते का? असं कुठं जमतंय का? तू नसले आम्हाला काय मजा आहे का? अशी ज्याला वाटन ते प्रत्येक जण तो बोलू लागला. त्याने त्याला स्पर्श केला नाही. पहिला दिवस निघून गेला. दुसरा दिवस आला, परत तेच मित्र. आता मित्र एक दिवसात कुठं लगेच त्यांना महाराज भेटणार आहे का? नाही भेटणार. दुसरा दिवस आला. दुसरा दिवस आला, त्यांना खूप आग्रह केला, त्यानं काही त्याला स्पर्श केला नाही. तिसरा दिवस आला, शेवटी आठवडा निघून गेला. आता यांना पक्क कळालं की हा काय आपल्यामध्ये बसायला तयार. मग याने त्याची टिंगल करायला सुरुवात केली. आतापर्यंत गावातली माणसं त्याला नाव ठेवत होती. त्याला जाचाला कंटाळला. आळंदीला गेला, माळ घालून आला. चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. बदलायचा प्रयत्न केला, चांगलं झालं. परंतु मित्रांना काही ते सण होईना. 8 दिवस गेल्याच्या नंतर परत हा काही त्याला त्या गोष्टीला स्पर्श करत नाही. मग तो आलेला पाहिला. म्हणले सगळे मित्रांनी त्या ठिकाणी विचार केला, म्हणले याची आज थोडीशी खेचली पाहिजे. तो येताना दिसला. त्या 5-6 जणांमधला एक जण उभा राहिला. म्हणले या 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 महाराज आले बरं का? आता महाराजांचं प्रवचन होणार आहे. आता या ठिकाणी ज्ञान त्या ठिकाणी पाजवणार आहेत. महाराज आपल्याला सगळ्यांना ज्ञान पाजणार आहेत, ज्ञान उकळणार आहेत. दुसरा म्हटला आता काय बोलायचं? आता तुकाराम महाराजांचा अवतार होतो की काय? आता काय इथं कीर्तन होतं की काय? प्रत्येक जण ज्याला जसं वाटेल तशी त्याची टिंगल करू लागला. एक दिवस कसा बसा निघून गेला. आता याला भरपूर राग यायचा, कारण 2 दिवसाचा परमार्थ आहे ना. 2 दिवस माळकरी झाल्याच्या नंतर लगेच सगळ्या गोष्टी जातील का? याला त्याचा प्रचंड राग यायचा. दररोज असं दिवसामागून दिवस जाऊ लागले. 1 महिना झाला, 2 महिने झाले. दररोज प्रत्येक जण त्याला नावं ठेवू लागला. करून भागले, देवपूजेला लागले. तुमचं अख्खं खानदान निघून गेलं. तुमच्या आजा पंजाच्या 4-5 पिढ्या निघून गेल्या, पण तुमच्याच्यानं कधी काही ते सुटलं नाही. आणि आता हा दिवटा जन्माला आलाय, यानं काय केलंय? माळ घातली आणि लय महाराज झालाय. लोक जे नाही ते बोलू लागले. शेवटी जाचालात लोकांना परत तो कंटाळला. म्हटला अरे पहिलं मी गटारात पडत होतो, लोक काही बोलत नव्हती, कुणी काही चर्चा करत नव्हती. बोलायची ती समोर येऊन कधी बोलत नव्हती, पाठीमागं कुजबूज करत होती. परंतु एक चांगल्या अवस्थेमध्ये मी चांगला वागण्याचा ज्या वेळेमध्ये प्रयत्न केला, सगळी लोक सगळे मित्र माझ्या विरोधात अशा प्रकारे जाऊ लागले. त्यानं विचार केला. म्हणलं ही माळमुळं हा सगळा प्रॉब्लेम होते ना. माळ घातली म्हणून हा सगळे प्रॉब्लेम ही लोक बोलतात ना. म्हणलं ही माळच नको आज. 1-1.5 महिना जाऊन दिला आणि माळ काय केली त्यानं? परत ती माळ काढली आणि बाजूला केली. बाजूला माळ ठेवली आणि परत मित्रांमध्ये आला. आता तेच मित्र दररोजचं त्यांचं ठरलं होतं, या 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 महाराज आले महाराज. आता काहीतरी आपल्याला काही वेगळंच सांगतात की काय? महाराज आम्हाला याचा उपदेश करा, महाराज आम्हाला त्याचा उपदेश करा. असं ज्या वेळेमध्ये त्याचे मित्र म्हणू लागले, त्यांना हाताच्या गुंड्या काढल्या, हात पाठीमागं केला. म्हटले जर आता कोणी उठला आणि जर मला कोणी महाराज म्हटला असा कानामागं जाळ काढील
हो, की ज्याला कानाखाली बसेल त्यालाच ते कळल. तर म्हणला का बा एवढे दिवस काय म्हणले नाही, आज काय झालं? म्हटले माळामुळं तुम्ही बोलत होते ना. हो, माळ काढून टाकली म्हणला. लगेच दुसरा उठला, अरे म्हणला तुमची लायकीच ती आहे. हो, माळ घालण्याची परंपरा तुमच्या 4 पिढ्यामध्ये नाही, तू तरी कशी माळ टिकवशील? माळ घातली तरी लोक बोलतात, दारू पिला तरी लोक बोलतात. लोकांचं काम एवढं आहे फक्त नाव ठेवणं. लोक सहज बोलून जातात. बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ. तुम्ही सारखं बोला एखाद्या बरोबर, म्हणतात काय माणूस याचं तोंड आहे का काय? खापराचं जर तोंड दिलं असं तर फुटलं असतं. एखाद्या बरोबर बोलूच नका. लोक परत उलट बोलतात, काय माणूस आहे 1.5 तास झाला शेजारी बसलाय पण एक शब्द बोलत नाही. काय अहंकार आहे, काय गर्व आहे या माणसामध्ये. एखाद्याच्या घरी तुम्ही सारखं जा, घर बुडव्या म्हणतात. एखाद्याच्या घरी जाऊच नका. अहंकारी आहे, गरीबी आहे, फुगीर आहे, तहाट आहे, काही लोक बोलून त्या ठिकाणी मोकळं होतात. एखाद्याचं लग्न होत नसेल, लोक म्हणतात नक्की पुरुषच आहे का, संशय घ्यायला सुरुवात करतात. एखाद्याचं लग्न झालं म्हणतात बायको केली आणि फार मातल्यासारखा करायला लागला. हो, काही जरी केलं तुम्ही, लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे. योगायोगानं एक दृष्टांत आठवलं होता पण घड्याळाकडे पाहिलं. काही जरी केलं तरी लोक तुम्हाला नाव ठेवणार आहे. महाराज म्हणतात म्हणून अशा असणाऱ्या जनाचा आम्ही काय केला, तिरस्कार केला. त्यांना तृणत्रय अशा प्रकारे म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे त्यांना किंमत ठेवली आणि आमच्या परमार्थामधून त्यांना काय केलं, बाजूला केलं. नंबर 2, जर महाराज म्हणतात की जन, तण आणि धन या 3 गोष्टी बाजूला केल्या. नंबर 2 आहे तण. त्या देहाचं स्वरूप कसं आहे, मुळात दुःखाचं आहे. ज्या वेळेमध्ये मातेच्या गर्भामध्ये आपण सर्वजण होतो ना, त्यावेळेच्या वेदना त्या ठिकाणी महाराजांनी व्यक्त केलेल्या आहेत. मातीच्या उदर कोहरी, सुनी विष्ठेच्या दाथरी, जठर नवमासवरी उकळीला जो, नाकी तोंडी कुर्मी किडे, विष्टालेप चहूकडे, गर्भवासाचे दुःख गाढेन कोणा पुढे भांगावे. एवढं दुःख असणाऱ्या अवस्थेमध्ये दुःख भोगीत राहिला. मदालसा फार छान वर्णन करते. मदालसा म्हणते हा देह नाशिवंत मलमूत्राचा वरी चर्म घातलेले कृमी कीटकां रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा सांदा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पळींदी मदालसा सोहम जो जोरे बाळा. अशा प्रकारे ती मदरसा आपल्या बाळाला त्या ठिकाणी उपदेश करू लागते. एवढा असणारा देह आहे. या अशा अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी गर्भवासामध्ये राहिलो. गर्भवासाचं दुःख भोगता भोगता देवाला एकच प्रार्थना केली, एक वेर करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, आठवेन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा मला या दुःखातून तू बाहेर काढ. बाहेर आल्याच्या नंतर लगेच तुझं नामस्मरण करण्याकरता सुरुवात करील. तुझ्या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त मी काही करणार नाही. परंतु बाहेर आल्यानं विसरून गेला. नरदेह हा दुर्लभ अशा प्रकारे मानलाय. महाराज म्हणतात सापडला देह काकटाळी न्याय नकळो ते उपाय. हा कोणालाही हा नरदेह भेटत नाही, परंतु तो कशा करता आहे तर तो नामस्मरणा करता घालवला तर त्याचं महत्व आहे. जर संसाराकरता घालवला तर तो भेटून सुद्धा उपयोग अशा प्रकारे त्याचा काहीच होत नाही. म्हणून महाराज म्हणतात देहाचा जर आपण विचार केला, एखादा म्हणेल की मला आळंदी पंढरपूरची पायीवारी करायची आहे, परंतु पाय एवढे दुखतात का दमच धरवत नाही. मग शरीराचं जर ऐकलं तर घरी बसावं लागेल. एखादा म्हणेल की मला सकाळी उठून दररोज ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा होते, 2 तास ज्ञानेश्वरीचं पारायण चालतं, परंतु ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की कंबर दम काढत नाही. एखादा म्हणेल उपवास करावा वाटतो, परंतु उपवास म्हटलं की संध्याकाळी जेवणाची आठवण होते, उपवास करायला जमत नाही. महाराज म्हणतात की अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या देहाचा उपयोग करून जर भक्ती करण्याचा प्रयत्न केला तर ही भक्ती ही पाखंड्याची भक्ती ठरेल. पाखंड्याची भक्ती कोणती? देह हाच देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. पण तुम्ही अशी भक्ती जर केली तर ती पाखंड्याची भक्ती ठरेल. आणि म्हणून हा देहाचा विचार न करता देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराही किंवा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी. देहाचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता जर तुम्ही देवाचं नामचिंतन केलं तरच तुम्ही खरे भक्त आहे. आणि म्हणून हा देह माझ्या भक्तीमध्ये अडथळा येतो की काय असं मला वाटलं. आणि म्हणून देहाला सुद्धा आम्ही काय केलं, तृणत्रय अशा प्रकारे किंमत दिली. नंबर 3 महाराज म्हणतात की धन, प्रत्येक माणसाचा जर कशावरती डोळा असेल तर तो धनावरती आहे. जसं धनाच्या पाठीमाग मी तुम्हाला सांगितलं 8 गुण येतात, तसं धनाच्या पाठीमागं 14 अनर्थ येतात. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात स्थेय हिंसा नृत्य दंभ काम क्रोधो स्मेयो मदा भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानीच. हे 16 अनर्थ त्या धनाच्या पाठीमागे येत असतात. आणि म्हणून धनालाही अशा प्रकारे खरं जर पाहिलं तर धन संत असल्याच्या नंतर धनाला किंमतच दिली नाही पाहिजे.
परंतु आताच जर आपण सांगायचं बोललं तर न बोललेलं बरे झाकली मूठ वरती आम्ही जाऊन बसलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, मुक्ती म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानच्या वरती जाण्याची ताकद ही जर कशामध्ये जर असेल तर ती भक्तीमध्ये आहे. महाराज म्हणतात की मुक्तीवरील भक्ती जाणं आणि अखंडमुखी नारायण. आणि अशा प्रकारे आमची भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये केली, त्याचा परिणाम तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीच्या माता झालेली सेवा. आपणा सर्व ईश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली